तुम्हाला माहीत आहे का, स्वयंपाक आपल्याला जीवनातील खूप मोठे धडा शिकवत असतो. तर स्वयंपाक हे फक्त काम नाही आहे, तर ते आपलं प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग असतो. म्हणून तर आपण एखाद्यासाठी अन्न बनवतो तेव्हा ते खूप प्रेमाने मनापासून आपण बनवलेलं असतं. म्हणून तर आपल्याला आईच्या हातचं पण अन्न खूप जास्त आवडते ना, कारण आई नेहमी प्रेमाने आणि अगदी मनापासून आपल्या मुलासाठी अन्न बनवत असते. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज मी तसंच काहीसं मनापासून अगदी माझ्या मुलीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी जेवण बनवत होते. तर मी आज बनवलेली होती बटाटा आणि मटारची रस्सा भाजी. तर ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगते. तर एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं, तेलामध्ये छान जिरे आणि 2 तमालपत्रे ॲड करायचे. छान ते परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये भरपूर कट केलेला कांदा ॲड करायचा. कांदा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड करायची. आलं लसणाची पेस्ट पण आपल्याला छान परतून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतली की त्याच्यामध्ये 2 चॉप करून घेतलेले टोमॅटो ॲड करायचे. टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचे. टोमॅटो आता छान परतले गेलेले आहेत. आता त्याच्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ॲड करायचे. मी 1 चमचाभर धने पूड ॲड केलेले, अर्धा चमचा जिरे पूड ॲड केलेली आहे, थोडासा गोडा मसाला ॲड केलेला आहे, थोडंसं हळद ॲड केलेली आहे, 2 चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे, नंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आणि हे सर्व मसाले मी छान परतून घेणार आहे. हे सर्व करण्याच्या आधी ना, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही माझ्याबरोबर मी असे छान छान विचार शेअर करणार आहे. ते तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती कमेंट करा. तर मी सर्व मसाले आता छान परतून घेते. मसाले व्यवस्थित छान परतले की त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली काजूची पेस्ट ॲड करायची आहे आपल्याला. मसाले पाहू शकता तुम्ही एकदम छान परतलेत. आता त्याच्यामध्ये मी काजूची पेस्ट ॲड करते. काजूची पेस्ट पण आपल्याला ह्या मसाल्यांबरोबर छान मिक्स करून घ्यायचे. आता काजूची पेस्ट मी छान मिक्स करून घेतलेली आहे. त्याला 2 मिनटं शिजू द्यायची. 2 मिनटानंतर त्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात होईल. आता पाहू शकता तेल छान सेपरेट झालेलं आहे. मी एकदा छान मिक्स करून घेते ते पुन्हा. आणि आता त्याच्यामध्ये कट करून घेतलेला बटाटा आणि हिरवे वाटाणे आपल्याला ॲड करायचे आहेत, की म्हणजेच मटार ॲड करायचे आहेत. आणि हे मटार आणि बटाटे छान मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे सर्व मसाल्यांबरोबर छान मिक्स झालेलं आहे. पाहू शकता एकदम छान आणि डिलिशियस दिसत आहे. तर हे आता छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी गरम मसाला ॲड करते आणि ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्याने भाजी पटकन शिजते आणि जास्त वेळ लागत नाही भाजी शिजण्यासाठी. आता छान एकत्र मिक्स करून घेते मी आणि याला आता छान एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. त्याच्या आधी उकळी येण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते, कारण कोथिंबीर छान शिजेलनंतर आणि त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये. तर आता भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजीला छान उकळी आली की त्याच्यावरती प्लेट झाकायची, 10 मिनटं भाजी शिजू द्यायची. 10 मिनटात भाजी तयार होते. ही भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा पद्धतीनं भाजी बनवून पहा. भाजी आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझे छान छान विचार जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुमचं मत मला